कोणासाठी 5 लाखही कमी आहेत, कोणासाठी 1 लाख रुपये पण खूप झाले. सिबिल स्कोअरमुळे तुमची पत किती आहे ती समजते. 25 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर नक्कीच तुम्ही करोडपती व्हाल, पण आजपासून 20 वर्षामध्ये खरंच ते करोड रुपये बस सफिशियंट होतील का? नमस्कार, मी प्रवीण. बघताय ना या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. नुकताच भारत सरकारने नवीन जीएसटी धोरण आणलेलं आहे, जीएसटी 2.0. यामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील, नोकरदार वर्ग असतील किंवा स्मॉल बिझनेसेस असतील, मोठे बिझनेसेस असतील, यांना या टॅक्सचा कशा पद्धतीने फायदा झालाय किंवा तोटा झालाय याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत CA शैलेश राठी. सरांबद्दल सांगायचं झालं तर गेली 20 वर्षांचा सरांचा अनुभव आहे या क्षेत्रातला. त्याचबरोबर सर फॉरेन ट्रेड पॉलिसी असेल किंवा इनडायरेक्ट टॅक्स मध्ये सुद्धा काम करतात. सरांची सर RRCO मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि अनेक वर्ष गेली पाहिलं तर सरांचा या क्षेत्रातला अनुभव आहे, म्हणून आज आपण सरांना याविषयी बोलतं करणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आताच भारत सरकारनं नवीन जीएसटीचं धोरण आणलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टींचे भाव कमी झालेले आहेत. जसं सर्वसामान्य वापरातल्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी झालेल्या आहेत. त्याचा सर्वसामान्य माणसांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि जे काही स्मॉल बिझनेसेस असतील, मोठे बिझनेसेस असतील, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? गव्हर्नमेंटने जे जीएसटी 2.0 व्हर्जन आणलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी लक्ष देऊन स्लॅब रेट कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 18% काही गोष्टी त्यांनी 12% आणायचं आधी धोरण होतं, पण त्यांनी 12% स्लॅब पूर्ण कॅन्सल करून 12% गोष्टी 5% मॅक्झिमम कव्हर केलेल्या आहेत आणि काही गोष्टी त्यांनी महाग पण केलेल्या आहेत, 12च्या 18वरती घेऊन गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 28% ज्या मॅक्झिमम गोष्टी होत्या सीन गुड्स सोडून बाकी सगळ्या त्यांनी 18% क्लासिफाय केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरणाऱ्या वस्तू आहेत त्या नक्कीच कमी दरामध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकतील. तसं सिमेंटवरती त्यांनी 28/18 केलेलं आहे. त्यांनी AC, TV, मोठ्या TV त्यांचे दर 28%च्या 18% आणलेले आहे. नंतर फूड प्रोडक्ट्स भरपूर काही जे कन्फ्युजन होते की 12% क्लासिफाय होत होते त्यांना 5%वरती आले. नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा पाहता प्रत्येकाच्या जनजीवनामध्ये इन्फ्लेशन जे आहे ते एकदम कमी होऊन प्रत्येक गोष्टीमागे कमीत कमी 5 ते 7% फायदा होईल अशी अपेक्षा आहे आणि ते ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेलं आहे 22 सप्टेंबर 2025 पासून. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सध्या आपण दररोज पाहत आहोत. आता याच्यामध्ये कारच्या पण किमती काही कमी झालेल्या आहेत बऱ्याचशा, म्हणजे 50,000 रुपये डिस्काउंट, 1 लाख रुपये डिस्काउंट. तर हे सरकारने कशासाठी केलं असावं? म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना कार घेणं स्वस्त पडावं की यामध्ये काही वेगळं धोरण आहे? प्रत्येकाला आपली कार ही दैनंदिन जीवनाचा घटक बनलेला आहे आजच्या तारखेला. तर प्रत्येक जणांच्या आपली कार असावी. कसं असतं यामध्ये या सगळ्या सायकलमध्ये समजा कार विकली गेली तर त्याच्यामध्ये भरपूर इंडस्ट्रीज डिपेंडंट असतात. इंजिन मॅन्युफॅक्चरिंग, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, सीट मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे त्याच्यात छोटे छोटे घटक जे लागतात त्या सगळ्या इंडस्ट्रीजना बूम किंवा एकदम चालना भेटते. जेव्हा आपण कार नुसतं एंड प्रोडक्ट म्हणून पाहतो ते फक्त त्या इंडस्ट्रीसाठी फार एंड प्रोडक्ट आहे, पण त्याच्या मागच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यावरती डिपेंडंट ज्या कंपनीज आहेत त्याच्यामुळे नक्कीच पूर्ण इंडस्ट्रीमध्ये एक चालना भेटते. तर जेणेकरून कोणतेही एंड युजरला त्याचा फायदा झाला तर तो जास्ती परचेस करेल, नंबर ऑफ युजर जास्त वाटतील, तर पूर्णच्या पूर्ण इंडस्ट्री रिवॅम्प व्हायला नक्कीच बदल. आता हे जीएसटी जी टर्म आहे ती जे बिझनेसेस करतात, जे जीएसटी भरतात त्यांच्यासाठी परिचित आहे, पण सर्वसामान्य नागरिक म्हणून मला जर जीएसटी समजून घ्यायचं असेल की कशा पद्धतीने वर्क होतो, ही जीएसटी टर्म काय ती थोडी सांगितली तर तुम्ही समजेल प्रेक्षकांना. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काय आहे की नवीन कायदा नाहीये. हा जवळपास मागची 100 वर्ष झाले कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या प्रकारनं गव्हर्नमेंट इनडायरेक्ट टॅक्स वसूल करत आहे. आधी BST होता, त्याच्यानंतर VAT आला, VAT नंतर GST आला, असे कायद्यामध्ये बदल होत गेले. पण टर्मिनॉलॉजी वाईज पाहायला गेलं तर हा एक प्रकारे एक अप्रत्यक्ष कर आहे जो प्रत्येक एंड युजरकडनं वसूल केला जातो. उदाहरण द्यायला गेलं तर मॅन्युफॅक्चरर असेल तर मॅन्युफॅक्चररनी गुड्स मॅन्युफॅक्चर करताना एक 100 रुपयाच्या वरती 18 रुपये GST भरलेला आहे. त्याच्यानंतर तो डिस्ट्रीब्युटरकडे आल्यानंतर त्याची किंमत 150 रुपये होऊन जाते. त्या 50 रुपयावरतीच फक्त टॅक्स लागायला पाहिजे जो त्याची मार्जिन आहे. तर तो
ती 50 रुपयाचीच मार्जिन कशी कॅल्क्युलेट करायची या सगळ्यांवरती त्यांनी फोकस करून जीएसटी टर्मिनॉलॉजी आणलेली आहे की त्या 50 रुपयावरती 18% गव्हर्नमेंटला भेटतात. नंतर परत रिटेलमध्ये जेव्हा प्रोडक्ट जातो ते 150 रुपयाची वस्तू 200 रुपयाला होते. त्या 200 रुपयावरती पूर्ण टॅक्स न लागता परत फक्त मार्जिनवरती कसा टॅक्स लावायचा या सगळ्या टर्मिनॉलॉजी हे जीएसटी काम करतं. जीएसटी इज मार्जिनल टॅक्स ओनली, म्हणजे जो डिफरन्स आहे त्याच्यावरती फक्त गव्हर्नमेंटला पैसे भरायला येण्यात यावे या दृष्टीनं हा सगळं कॅल्क्युलेशन केलेलं मेकॅनिझम आहे. याचा जे स्मॉल बिझनेसेस असतील म्हणजे स्टार्टअप येतात अलीकडे किंवा काही स्मॉल बिझनेसेस अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये आहे, तर याचा त्यांना कसा फायदा होतो? याचा जीएसटी हा कायदा सगळ्यांसाठी सेम आहे. स्मॉल प्लेयर, बिग प्लेयर, किती छोटा जरी असला किती मोठा जरी असला प्रत्येकाला जीएसटी सेम ऍप्लिकेबल आहे. यामध्ये छोटा मोठा व्यवसाय करणारा असेल तरी त्याच्यामध्ये कुठेही तफावत नाही. ज्या पद्धतीने लहान व्यवसायाला जीएसटी दर महिन्याच्या 20 तारखेला भरायला लागतो तसंच मोठ्या व्यावसायिकांनाही तो दर महिन्याच्या 20 तारखेला भरायला लागतो. तर याच्यामध्ये कुठेही छोट्या मोठ्या व्यवसायांची तफावत नाही. रिटर्न फायलिंगसाठी काही दिवसांचा अवधी कमी जास्त आहे, पण कायद्यामध्ये कुठेही प्रोव्हिजन नाही की लहान व्यवसायांनी जीएसटी भरू नये, मोठ्यांनी जास्ती भरावा या पद्धतीने नाही. कारण की हा प्रत्यक्षित कर आहे जो तुम्हाला कस्टमरकडनं जमा करायचा आणि गव्हर्नमेंटला भरायचा. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्सेशन किंवा बेनिफिट स्मॉल आणि बिग प्लेयर असा कुठेच करण्यात येत नाही. बरोबर. आता याच्यामध्ये सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे मेडिक्लेम वरचा जो जीएसटी होता तो झिरो केला आहे. परत टर्म इन्शुरन्स असतील त्याच्यावरचा जीएसटी झिरो केला आहे. तर याबद्दल म्हणजे काय सांगाल तुम्ही? लोकांना काय आवाहन कराल? कारण की आजकालची जर बघितलं तर मेडिक्लेम घेणाऱ्यांचा टक्का हा कुठेतरी वाढताना दिसतोय. तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नक्कीच हे जे जीएसटी टर्म इन्शुरन्सवरती किंवा लाईफ इन्शुरन्सवरती आणि मेडिक्लेमवरती जो कमी करण्यात आला आहे त्याचा फायदा प्रत्येकाने मॅक्झिमम घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. गव्हर्नमेंटचं इंटेन्शन याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांना कव्हर करायचं आहे. कोणीही मेडिक्लेम किंवा लाईफ इन्शुरन्स ऑब्लिगेशन म्हणून घेत नाही. स्वतःला एक प्रकारे प्रोटेक्शन घेण्यासाठी हा इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम प्रकार घेतात. तर त्यासाठी हा कुठे ना कुठे एक चांगली मुवमेंट गव्हर्नमेंटकडनं करण्यात आलेली आहे जेणेकरून प्रत्येकाच्या हिश्श्यामध्ये कुठे ना कुठे किंवा प्रत्येकाला ते अफोर्ड करण्यात यावं. प्रत्येकाला ते 18% जे आज इन्शुरन्स महाग होतं ते कमी झाल्यामुळे लोकांची पेईंग कॅपॅसिटी वाढेल. आज लोक जी 2 लाखाचा इन्शुरन्स घेतात ती मे बी 3 लाखाचा इन्शुरन्स देतील, जे 1 कोटीचा इन्शुरन्स देते ते मे बी 1.5 कोटीचा इन्शुरन्स देते. तर कुठे ना कुठे त्यांची अफोर्डेबिलिटी वाढेल आणि मॅक्झिमम लोक इन्शुरन्सच्या ब्रॅकेटमध्ये कव्हर होतील. या दृष्टीने हे चांगलं पाऊल आहे. नक्कीच याचा फायदा सामान्यांना जास्तीत जास्त होईल. 18% खूप मोठी अमाऊंट होते. म्हणजे ज्यांचं प्रीमियम जवळपास 25,000 असतं किंवा 20,000 असतं त्यांना जवळपास 3,500-4,000 रुपयाचा फरक या पॉलिसीमध्ये पडतो. तर त्याच्यात 3,500-4,000 रुपयाच्या डिफरन्स प्रीमियममुळे ते कमीत कमी त्यांचं कव्हरेज जे आहे ते 1.5 ते 2 लाखांनी ते वाढू शकतं. आणि मेडिक्लेम घेणाऱ्यांचा टक्काही नक्कीच. बरोबर. आता याच्यामध्ये आपण मेडिक्लेम विषयी बोलतोय, पण अनेकदा काय होतं की काही लोक या बाबतीत अवेअर नसतात. मग एखादी मेडिकल इमर्जन्सी येते, जी काय आपण पैसे कमवलेले आहेत ते एका 10 दिवसामध्ये संपून जातात. तर मग याविषयी काय एक मार्केटमध्ये सध्या टर्म आली की इमर्जन्सी फंड. आता इमर्जन्सी फंड किती असावा किंवा तो तुमच्या म्हणजे पगार समजा जर तुम्हाला 50,000 असेल तर पगाराच्या किती टक्के तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे? हा एक फार वेगळा विषय आहे आणि याच्यामध्ये थंब रूल असं काही नाही. प्रत्येकाचं जीवनशैली वेगवेगळी आहे. कोणी कॉन्झर्वेटिव्हली जगतं, कोणी एकदम दिलखुश होऊन जगतं. तर प्रत्येकाने आपापलं स्वतःचं अनालिसिस करावं की मला दररोज लागणारा खर्च किती आहे किंवा एका महिन्यामध्ये मला किती खर्च लागतो. तर या सगळ्या खर्चाचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःची लिमिट डिसाईड करावी. पण नॉर्मली जे आम्ही सजेस्ट करतो ते कमीत कमी तुम्ही फॉर व्हॉट एव्हर रिझन, इफ यू आर डिसेबल्ड, यू आर नॉट इन अ पोझिशन, म्हणजे तुम्ही तुमच्या नोकरी गेली किंवा तुम्हाला काही झालं, फॅमिलीमध्ये काही इमर्जन्सी आली, या सगळ्यांना लक्षात देऊन कमीत कमी तुम्ही 6 महिन्याचा फंड हा बाजूला तुमच्या इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा. 6 महिन्याचा फंड म्हणजे जवळपास अर्ध्या वर्षाचा पगार तुम्ही वेगळा ठेवला तर तुम्हाला ते प्रेशर येणार नाही. कधी तुमच्यासोबत काही वाईट घडलं तर त्याचं तुम्हाला पेन फील होणार नाही किंवा तुम्हाला त्याचं दुःख होणार नाही, कारण की तुमच्याकडे इमर्जन्सी फंड अवेलेबल आहे, तो तुम्ही यूज करू शकता. आम्ही जो थंब रूल सांगतो तो 6 महिने. अमाऊंट वाईज तो प्रत्येकासाठी व्हेरी होऊ शकतो. कोणासाठी 5 लाखही कमी, कोणासाठी 1 लाख रुपये पण खूप झाले. तर तो प्रत्येकाच्या आपापल्या जीवनशैलीप्रमाणे, आपापल्या इन्कम ब्रॅकेटप्रमाणे स्वतःचा फंड डिसाईड करावा.
पण साधारण प्रत्येकाने स्वतःच्या इन्कमच्या 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड किंवा आपल्याला लागणारा खर्चाचा दर महिन्याचा जो आपला खर्च आहे त्याचा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड म्हणून त्यांनी फ्लोट आपल्या बँकेमध्ये किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवावा, जेणेकरून प्रत्येकाने आपापलं बेनिफिट त्याच्यामधनं घेत. आता आपण इमर्जन्सी फंड वरती बोलतोय, आता आपण थोडंसं गुंतवणुकीकडे येऊयात. म्हणजे आपली लाईफ सिक्युअर कशी करायची, तर ती गुंतवणुकीतून करायची असं पूर्वीपासून आपल्याला सांगत आलेलं. तर यामध्ये शेअर मार्केटमधली गुंतवणूक असेल किंवा आता SIP जी टर्म आहे ती प्रचलित होती, बऱ्याच पद्धतीने लोक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. तर मग असं आहे की अनेक युट्यूबवरती तुम्ही सुद्धा पाहत असाल की 5,000 रुपये गुंतवायला चालू करा आणि 20 वर्षामध्ये करोडपती व्हा. म्हणजे ह्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल? म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन कसा असला पाहिजे? SIP किंवा म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये प्रत्येकाने एक्सपोजर नक्कीच घ्यायला पाहिजे, कारण की या माध्यमातून तुम्ही कुठे ना कुठे मोठ्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही किंवा मोठ्या कंपन्यांच्या तुम्ही डायरेक्ट प्रॉफिटचे भागीदार होऊ शकता. तर या दृष्टीने तुम्ही शेअर मार्केटमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. पण स्क्रिप्ट चूज करताना किंवा म्युच्युअल फंड चूज करताना तुम्ही त्याच्याशी रिलेटेड रिस्क नक्कीच पाहायला पाहिजे. तुम्ही जे म्हणता एकदम बरोबर आहे की दर महिन्याला तुम्ही 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि 20-25 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर नक्कीच तुम्ही करोडपती व्हाल. पण त्या करोडपतीची किंमत आजपासून 20 वर्षामध्ये खरंच ते करोड रुपये बस सफिशियंट होतील का, त्याचाही अभ्यास करावा. कारण की इन्फ्लेशन पण सायमल्टेनियसली वाढणार आहे. आज आपण इन्फ्लेशन साधारण 7 ते 8% वर्षाचं पाहतोय, 6%. तर ते आज जी वस्तू 1 करोडमध्ये भेटते ती आजपासून 20 वर्षानंतर खरंच 1 करोडला भेटणार आहे. जसं एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आजपासून 5 वर्ष आधी एखाद्या गोष्टीची किंमत म्हणजे 1 रुपयालाही किंमत होती, पण ती आज 1 रुपयाला कोणी विचारत नाही. तर त्या पुढे जाऊन त्या 1 करोडचं काय होणार याचाही अभ्यास करा. यामध्ये एक सांगितलं जातं की दर वर्षाला तुमची SIP वाढवली पाहिजे. 5,000 असेल तर पुढच्या वर्षी 6,000, 7,000 अशी वाढवली पाहिजे. तर त्याच्यामध्ये समजा जर आता मला 30,000 रुपये पगार आहे महिन्याला आणि मी जर 5,000 रुपयाची SIP करतोय, तर मग ती पुढच्या वर्षी किती टक्क्यांनी वाढली पाहिजे? म्हणजे माझा पगार 30,000च राहिला तरी मी SIP वाढवली 6,000 केली, तर ते कसं गणित जुळेल? प्रत्येकाने आपापल्या कॅश फ्लो प्रमाणे अभ्यास करावा. पण महत्वाचं आहे की SIP करावी. SIP केल्याने नक्कीच फायदा लॉंग टर्म मध्ये होतो. समजा तुम्हाला अफोर्ड करत तुम्ही तुमच्या कॅश फ्लो प्रमाणे किंवा तुमच्या दररोजच्या व्यवहारांप्रमाणे तुम्ही त्याला 5,000 6,000 करू शकला तर नक्कीच करावं. साधारण 10% इन्फ्लेशन म्हणजे 10% तुम्ही दर वर्षाचं इन्क्रिमेंटल SIP तुम्ही नेहमी करत राहावी. हे नॉर्मली आम्ही पण ऍडवाइस करतो. याच्यामध्ये विशेष एक भाग महत्वाचा आहे की SIP बंद करू नये. मार्केट डाऊन जरी असेल अप जरी असेल, इरेस्पेक्टिव्ह तुमचं SIP चालू राहणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला जो ॲव्हरेज परचेस प्राइस भेटते ती त्या पद्धतीने भेटते. तर तुम्ही SIP नेहमी चालू ठेवा. यामध्ये इन्व्हेस्टर ॲडवायझर भरपूर असतात. रिस्क पॅरामीटर्स तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर नवीन जो GST धोरण आले त्याच्यामध्ये नोकरदार वर्ग आहे, म्हणजे जसे IT प्रोफेशनल आहे, जे IT मध्ये काम करतात किंवा मोठ्या मोठ्या पगारावरती नोकरी करतात, तर ह्या नवीन GST आता कारण काय सरकारला जर पैसा लागत असतो तर सरकारने एखाद्या गोष्टीवरचा जर पैसा कमी केलाय, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना लागणाऱ्या गोष्टींवरचा GST कमी केलाय, तर सरकारला कुठून ना कुठून पैसा घ्यावा लागेल. तर मग असं सध्या म्हणतायत की IT प्रोफेशनल किंवा जे नोकरदार वर्ग काम करते त्यांच्यावरती त्याचा भार पडणार आहे त्या GSTचा. तर त्याबद्दल काय सांगाल? ही जी टर्मिनॉलॉजी आहे IT प्रोफेशनल कडे जास्ती भार पडेल हे एकदम चुकीचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इनडायरेक्ट टॅक्स जो आहे त्याचा कोणत्याही प्रकारे एका पर्टिक्युलर सेक्शन किंवा पर्टिक्युलर वर्गावरती याचा नक्कीच भार गव्हर्नमेंट टाकणार नाही किंवा टाकू शकणारही नाही. GST जो कमी केलेला आहे तो प्रत्येक वर्गासाठी आहे. त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत असा काही त्यांनी भेदभाव केलेला नाही. प्रत्येकासाठी फूड प्रोडक्ट वरती GST कमी झालेला आहे. त्यांच्यासाठी काही सीन गुड्स आहेत, जसं 1500 cc पेक्षा जास्तीची गाडी, त्याच्यावरती त्यांनी GST कमी केलेला नाही. तर ज्या गोष्टी 28% मध्ये 28%, काही गोष्टी 28 ते 40% सुद्धा केलेला आहे. तर त्यांना कुठे ना कुठे जे श्रीमंत वर्ग आहे त्या श्रीमंत वर्गाकडून जास्त पैसे इनडायरेक्टली भेटतील. पण तो काही फक्त त्या IT सेक्शन किंवा IT सेक्टरसाठीच म्हणून नाहीये, प्रत्येकासाठी हा कायदा सेम आहे. कारण की हा एक प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे तो कोणाकडनं वसूल केला जातोय गव्हर्नमेंटला खरंच कळत नाही, कारण की तो प्रोडक्टवरती टॅक्स लागतो. जेव्हा तुम्ही गोष्ट परचेस करता त्यावेळेस तो कोण परचेस करतो त्याच्यावरती तो टॅक्स डिपेंड करतो. आता याच्यामध्ये काय आपण थोडंसं बँक लोन वगैरे याच्यावरती बोलूया.
आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो सिबिल स्कोर. आता हा जो सिबिल स्कोर आहे याच्यामध्ये नक्की अफेक्ट कसा होतो तो तुमचा, म्हणजे समजा तुम्ही इथे बँकेमध्ये लोन मागायला गेलो तर मला डायरेक्टली सांगितलं तर तुमचं सिबिल 750च्या खाली आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही. तर तो सिबिल स्कोर मेंटेन करायचा असेल तर काय केलं पाहिजे आणि तो अफेक्ट कशामुळे होतो? सिबिल हा आजच्या जीवनातला आणखी एक महत्वाचा हिस्सा बनलेला आहे किंवा पार्ट बनलेला आहे. सिबिल स्कोरमुळे तुमची पत किती आहे ती समजते. तर सिबिल स्कोर तुम्ही आजपर्यंत किती लोन घेतलेले आहेत, त्याचं रिपेमेंट तुम्ही वेळेवरती केलंय का, तुम्ही काही क्रेडिट कार्ड घेतलेले असतील तर क्रेडिट कार्डचं रिपेमेंट तुमचं वेळेमध्ये आहे का तुम्ही फक्त मिनिमम बॅलन्स पेमेंट करून क्रेडिट कार्डचे बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करत असाल तर अगर सर तुम्ही चेक बाउन्स रिटर्न असेल, EMI रिटर्न असेल किंवा पेमेंट रिपेमेंट वेळेवरती असेल क्रेडिट कार्डचं, किंवा तुम्ही एखाद्याला गॅरंटी दिली असेल त्या गॅरंटी दिलेल्या व्यक्तीने त्याचं पेमेंट रिपेमेंट व्यवस्थित नसेल, याच्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर नक्की कमी कमी होत जातो. जेवढा क्रेडिट स्कोर कमी असेल तेवढी तुमची लोन घेण्याची जी कुवत आहे ती कमी होते. तर नक्की याच्यामध्ये लोकांनी जो लक्ष द्यायला पाहिजे, पिरियडिक आपला सिबिल स्कोर चेक करायला पाहिजे की आपला सिबिल स्कोर काही कमी असेल तर त्याला वेळेमध्ये रिपेमेंट करणं सुरू करायला पाहिजे, किंवा काही चेक एखादा रिटर्न आता असेल तर तो वेळेमध्ये त्याला नंबर ऑफ डेज आउटस्टँडिंग कमीत कमी ठेवायला पाहिजे. म्हणजे माझा कोणता EMI पेंडिंग असेल तर तो जेवढा जुना होत जाईल तेवढा माझा सिबिल स्कोर कमी होईल. तर मी एखाद्या चुकीनं जरी EMI बाउन्स झाला तर इमिडिएटली जाऊन तो EMI भरला तर तुमचं स्कोरवरती नक्कीच इम्पॅक्ट करतो. आता याच्यामध्ये अनेक जण म्हणजे आपण ज्याला म्हणतो की EMI वरती गोष्टी घेणं, सपोज मला आयफोन घ्यायचा आहे किंवा कोणताही मोबाईल घ्यायचा आहे तर आता कंपन्या सांगतात की नो कॉस्ट EMI, मग दर महिन्याचा EMI चालू करायचा, त्याला आपण कन्झ्युमर लोन म्हणतो. की हे कितपत म्हणजे घेणं योग्य आहे का? आता याचा म्हणजे सर्वसामान्य नागरिक याच्यामध्ये फार गुरफटत चाललाय ह्या नो कॉस्ट EMI वरती. तुम्ही नो कॉस्ट EMI घेण्यामध्ये काही हरकत नाही, कारण की याच्यामध्ये बऱ्याच कंपनी जेव्हा नो कॉस्ट EMI विकतात तेव्हाच काही डिस्काउंट ऑफर्स देतात. याच्यामध्ये कुठे ना कुठे त्यांचा फायदा आहे. ज्या गोष्टी लोक अफोर्ड करू शकत नाही त्या पण इझी EMI मुळे ते अफोर्ड करू शकतात. आयफोन आज 1.5 लाख रुपयाचा आयफोन, ज्याचा पगार 30,000 रुपये, तो पण आयफोन परचेस करू शकतो. त्याचं कारण आहे की त्यांनी ते लोन एवढ्या सोप्या पद्धतीने अवेलेबल करून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लोकांनी त्याला EMI पद्धतीनं कसं तुम्ही अफोर्ड करू शकता 5,000 रुपये महिन्याचं EMI, तर तुम्ही घ्यावा. पण त्याची कुठे ना कुठे कॉस्ट ती तुमच्या आयफोनमध्ये इनबिल्ट होऊन झालेली आहे, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला. आता सर याच्यामध्ये तुम्ही फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये काम करता, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा इम्पोर्ट एक्सपोर्ट, शेतीविषयक ज्या गोष्टी आहेत इम्पोर्ट करताना किंवा एक्सपोर्ट करताना, याच्यामध्ये जो आपला टॅक्स लागतो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात. आता मग शेतकरी जर आपली ही जर पॉडकास्ट बघत असेल, मुलाखत बघत असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे ह्या नवीन GST धोरणानुसार, GST धोरणामध्ये शेती पूरक व्यवसायासाठी त्यांनी भरपूर कन्सेशन दिलेले आहेत. भरपूर गोष्टींवरती बी बियाणे, कीटकनाशक याच्यावरती GST कमी केलेला आहे. दुसरं ट्रॅक्टरवरती त्यांनी GST कमी केलेला आहे. तर याच्यामुळे नक्कीच दैनंदिन जीवनामध्ये शेतकऱ्यांना जो खर्च होतो तो कुठे ना कुठे 5 ते 10% त्याच्यावरती कमी त्यांना भार सोसावा लागेल. दुसरं, या सगळ्या प्रोसेसमध्ये गव्हर्नमेंट जे फॉरेन ट्रेड पॉलिसीवरती काम करते, तर एक्सपोर्ट प्रमोशन करण्यासाठी गव्हर्नमेंट बरीच मदत करते. ज्यांचा माल एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे त्यांनी MCCI सारख्या चेंबर्समध्ये जाऊन तिथे आपले प्रोडक्ट्स दाखवावे. आणि MCCI सारखे चेंबर ऑफ कॉमर्स भरपूर आहेत, तर ते तुम्हाला एक्सपोर्ट कसं करायचं या बाबतीत नक्कीच मार्गदर्शनही करतील आणि तुम्हाला ॲप्रोप्रिएट कनेक्ट्स पण देतील. तर नक्की तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. तर डे टू डे मध्ये तुमच्या मालाची कुवत चांगली असेल तर नक्कीच तुम्ही तो प्रोडक्ट घेऊन एखाद्या व्यावसायिकाकडे गेला तर तो तुम्हाला पुढचं गायडन्स देऊ शकतो. IT रिटर्न फाईल करण्याचं जे असतं की आता IT रिटर्न फाईल करणारा भारतातला आकडा जर तुम्ही बघितला तर तो नॉमिनली खूप कमी लोक IT रिटर्न फाईल करतात. तर IT रिटर्न करणं का गरजेचं आहे? त्याने तुम्हाला तुमच्या दैनंदिन फायनान्शियल याच्यामध्ये कशा पद्धतीने फायदा होतो? इन्कम टॅक्स रिटर्न प्रत्येकाने फाईल करावं हे आम्ही रेकमेंड करतो, कारण की हे एक पद्धतीने तुम्ही जे इन्कम कमवलेलं आहे ते तुम्ही कुठेतरी डिस्क्लोज केलेलं आहे गव्हर्नमेंटला, पहिली गोष्ट. दुसरं, यामध्ये आजच्या तारखेला
AIS, TIS, दॅट इज अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न, टॅक्स इन्फॉर्मेशन रिटर्न, ही गव्हर्नमेंटकडे भरपूर माध्यमांनी गव्हर्नमेंट डेटा कलेक्ट करतो. तुम्ही कोणती रजिस्ट्री केली असेल त्या पद्धतीने गव्हर्नमेंटला डेटा भेटतो. तुम्ही शेअर्समध्ये ट्रेड केलं त्याला डेटा भेटतो गव्हर्नमेंटला. तुम्ही क्रेडिट कार्डवरती काही परचेस केले त्याचा डेटा भेटतो. तुम्ही म्युच्युअल फंड परचेस केले त्याचा डेटा, तुम्ही कोणत्याही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केलं, तुम्ही ज्वेलरी परचेस केली त्याचा डेटा गव्हर्नमेंटकडे जातो. तर गव्हर्नमेंटनी भरपूर जागेवरनं तो डेटा कोलेक्ट केलेला आहे आणि गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी इन्फॉर्मेशन ती तुमच्या प्रत्येक पॅन नंबर वाईज ती इन्फॉर्मेशन ऑलरेडी तिथे त्यांच्याकडे आहे. तुम्ही रिटर्न नाही फाईल केलं तर नक्कीच तुम्हाला त्यात AIS, TIS वरनं इन्फॉर्मेशन काढून तुम्हाला नोटीस येऊ शकते. तर तुम्ही वेळेमध्ये रिटर्न फाईल करणं तेवढंच महत्वाचं आहे. रिटर्न नाही फाईल केलं तर नक्कीच तुमच्या ट्रान्झॅक्शन्स असतील आणि तुम्ही रिटर्न नाही फाईल केलं तर AIS, TIS कडे गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी तुमची सगळी इन्फॉर्मेशन सगळी दिली आहे. नक्की त्याचा फायदा घेऊन गव्हर्नमेंट तुम्हाला मोठी नोटीस पाठवू शकतो आणि त्याचा तुम्हाला नुकसान भरपाई देखील करायला. सर, शेवटचा प्रश्न की आता जे इंडस्ट्री प्रोफेशनल असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल मुलाखतीच्या शेवटी? की गव्हर्नमेंट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांच्याकडे सगळा डेटा सगळी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अवेलेबल आहे. GSTचं तुम्ही काय परचेस केलं, कुठनं परचेस केलं याचाही डेटा गव्हर्नमेंटकडे अवेलेबल आहे. त्या पद्धतीने प्रत्येकाने स्वतःचं टॅक्स कम्प्लायन्स रेग्युलर करावं. व्यावसायिक असतील त्यांनी GST रिटर्न वेळेत भरावं. समजा तुम्ही GST रिटर्न नाही फाईल केलं, तुमच्याकडनं जी लोक परचेस करणार आहेत त्यांना त्याचा प्रॉब्लेम होतो, त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट भेटत नाही. त्यांनी वेळेमध्ये रिटर्न फाईल केलं तर तुमची कुवत वाढते, तुमची क्रेडिबिलिटी वाढते. तर त्यामुळे प्रत्येकाने कंप्लायंट राहणं महत्वाचं आहे. प्रत्येक व्यावसायिकांनी कंप्लायंट राहणं महत्वाचं आहे. प्रत्येक नोकरदार वर्गाने आपले टॅक्स रिटर्न वेळेत फाईल करणं, आपले इन्कम टॅक्सचे डिक्लेरेशन व्यवस्थित देणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही वेळेमध्ये डिक्लेरेशन नाही दिलं तर तुमचं टॅक्स चुकीच्या पद्धतीने कॅल्क्युलेट होईल आणि नंतर शेवटी वर्षाच्या शेवटी तुम्हाला जास्त टॅक्स पेमेंट येऊ शकतो. व्यवस्थित डिक्लेरेशन देणं, प्रूफ देणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर एकंदरीत बिईंग कंप्लायंट किंवा म्हणजे जे पण काही कंप्लायन्स गव्हर्नमेंटनी राखीव केलेले आहेत किंवा जे सांगितलेले त्या सगळ्यांवरती व्यवस्थित वेळोवेळी कर सल्लागारांचा किंवा चार्टर्ड अकाउंटंटचा ॲडवाईस घेऊन त्यांनी त्याचं कंप्लायन्स करणं खूप महत्वाचं आहे. ते न केल्यास कुठे ना कुठे गव्हर्नमेंट तुमच्या मागे नोटीस घेऊन लागण्याची खूप दाट शक्यता. सरांनी अतिशय सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल अशी माहिती दिलेली आहे. सर, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही बघत राहा बघताय ना. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.